कोणती वैमा काय करू आहे बी सुधारायला पाहिजे. अरे टोपीवाला बाबा बराच येलेत बिचारा देखा त्याले समजे की त्या मनीषी नाटे येलेतात. काय काय म्हातारा कीर्तन मा बी येतात नाही, भजन मा बी येतात नाही, कधी मंदिर मा बी जातात नाही. आणि तसा मनात प्रकार होता म्हातारांना बी. स्टँडवर उभा होता, कधी रामकृष्ण हरी म्हणेल नाही किरण बाबा. म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता, हे आज ती निहायत निरत दारू पिना समी नशामा पोटाना बोलाव दो के वासती एक बुकामा मोक टाकसू म्हणतो. हाय वैमा 75 वर्षी वैमा. पहिला म्हातारा काय भजन असा बसत या बाबा दाखवा ना. आता बी बराच म्हातारा शेतस हो, 50 पुढे वाला बराच जण शेतस ना. आता भजनले बशी घ्यात ना, आलाप जर बैरवी ना आला आपले सुरू पडी घ्यात ना, पायट कर देतील त्या. आणि मला बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वैमा काय करू बरं. तुम्हाला जाऊ द्या, या बहिणी आगो तुमले ते बहिणी सोन तुम्हाला ते मंदिर बांध टाकू आता जीव करत माय. पहिल्या बाया गाणं म्हणेत आणि विठू बारूक माय म्हणा सांग गाडी म्हणून नाही. पहिल्या बाया गाणं म्हणेत, हे जाती मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला झाडो जाडी फांदो फांदी सांगा पाकरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कसं गोड वाटणं का नाही. बरोबर आहे ना. गट्यावर गाणं म्हणत पहिल्या बाया. एक ओवी सांगस मग दाखलपणे द्यान माहिती. हां दाखलपणं मटेरियल द्यान माहिती येले मनीषी मागही काय राही ना. काय वाय ना काय झालं. फक्त पाणी येले ना. अहो नळले पाणी म्हणून एखादा नळ होई तर डे बाबा बोलता मोठा दांगडू होई ना म्हणतो मला असं वाटणं. या गोष्टी मग मोके चाल राय ना. टाकी भरी गई हो, टाकी भरी गई. कीर्तन बी करून टाकी सोर बी ध्यान ठेवून काय काय करी भाई एकलं माणूस. म्हणा एक मित्र एक गाडी चालाय राहता, कॉलेज सुटेल होती, कॉलेजने पुरी जाय राहतात. याला काही सुधारणं ब्रेक काही दाबाय ना, डायरेक्ट जायच नाही पुरीशले दडक नाव कस तरी कंट्रोल करी गाडी. त्या पुरी रागमध्ये का लागत अहो भाऊ घाबरी घ्या ते पुरी मारतील का काय. तो म्हणे बहीण मी एकला माणूस काय काय करू, क्लोज दाबू का ब्रेक दाबू काय काय करू, मला सुधारणं नाही म्हणे. मग काय रे गाडी चालायला 4-5 जण लागतं मोटरसायकल. सुधारणं नाही का माणूस कधी कधी चालेल. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत, गट्यावर ना गाणं आता पुरीले सुधारवत नाही. त्या गट्यावर गाणं म्हणत इथल्या बारी गाणं म्हणत ना, जटे गाणं म्हणत ना, दाखला लेकरे खायलेत ना त्याच वाटावर झोपी जात इथला बारी म्हणत. हा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा बहिणी ना डोई पाणी बंदो मना पस्ताई मनवा. कसं वाटणं ऐका. लेकरेले जरी झोपणार आहे ना पहिल्या बाया गाणं म्हणत, हे हाडकुतरी हाडगाई मना दादा निजी जाई मना दादा झोपी जाई मना राजा निजी जाई मना दादा झोपी जाई. पहिल्या बाया म्हणत. आतेल्या बाया जोईने दोरी आला तुझी म्हणा सोडी दे ये झुमकी तुनी चाल नाचू नको पोरेस मजा. काय वयन लागी त्या लेकरेले खरं सांगा. हा सोडी दे झुमकी तुनी चाल. माया हो तुमच्यावर आहे बरं का. घरातले संस्कार टिकवायचे असतील तर महिला मातांवर हे स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचा. रामकृष्ण हरी म्हणा, राधे राधे म्हणा. तुमच्या पोराची, तुमच्या भावाची, तुमच्या नवऱ्याची वर्ष 2 वर्षांना दारू सुटते, पण अंतःकरणापासून देवाचं भजन करायचं स्वयंपाक करत असताना. पण तुम्ही जर रांता रांता म्हणा डिंग डांग डिंग, मग तो संध्याकाळी डिंग डांग करतच येस. हा तुम्ही रांधण टाइमला देऊन नाव लिहित जा बहिणीसोबत. तुमच्यावर लई मोठा खेळा. आडे भजन म्हणून सांगा आडे वय गे ना ते आवराय गे ना. हा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता माझा गरीबाचा 2-5 मिनिटाचा संदेश असेल, लक्षपूर्वक ऐका. कारण कीर्तनामध्ये तरुण भाऊ आहे आणि मला खात्री झालेली माझ्या कीर्तनामध्ये म्हातारे बाबा येतात त्याच्यापेक्षा 80% तरुण भाऊ असतात माझ्या कीर्तनाला. कदाचित कीर्तनाला असे तरुण भाऊ बघितल्याच्या नंतर मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा. आणि जर तुम्ही कीर्तनाला येऊन बसत असाल दादा तर याच्यानं मला स्वाभिमान एवढाच वाटतो. कारण कीर्तन करत होते तो कवर आहे. आपलं कीर्तनात येऊन बसणं काही साधारण गोष्ट नाही.
कीर्तन करावं तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. आणि इथं तरुण भाऊ येतात. तरुण भावांना बघून मला खूप समाधान वाटतं. तुम्ही कीर्तनात येताय दादा, तुम्ही कीर्तनात येताय म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतंय, धन्य माता पिता तयाची. जे लेकरं इथं कीर्तनालाय, जे दादा कीर्तनालाय, दादा तुमचं पुण्य आहेच, पण तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता द्यावी तेवढी थोडी, की तुम्हाला असे संस्कार दिले मायबापांनी की तुम्ही कीर्तनाला येऊन बसतात. खूप आनंद वाटतो. पण कीर्तनात बसले कीर्तनात बसलेत ना, कीर्तनातून काहीतरी घेऊन जायचंय, फक्त ऐकून इथं सोडून जायचं नाहीये. तर शेवटचे 5 मिनिटं कीर्तनातून अभंगातून मी काय सांगितलं ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. शेवटच्या 5-7 मिनिटात मला बोलायचंय. काय झालं नाही मंदिर मग काय होईना का नाही ना, बोलू नका, मग बोलू नका. आणि तिथं बसलेले आता लक्ष गेलं माझं, देवाकडे पाठ करू नका बसू, फिरावा तोंड फिरावा, देवाकडे पाठ नाही करू, पोरांना बाजूला करा. देवाकडे पाठ कधीच करायची नाही. आहे ते आपण आडे खानदेश माय म्हणेन द किराणा वृंदावन डायरेक्ट हात तरी फेक देतो बरं. हां नाही खरं सांग राहिलो, देवकडे पाठ करून नाही बसायचं. ऐका, तुकोबारायांना भेटण्यासाठी नजराणा पाठवला शिवरायांनी. शिवरायांनी नजराणा पाठवला. तुकोबाराय मंदिरात भजन करत होते, घरी गेले तपास करत करत तुकोबारायांचं घर कुठे आहे म्हणून. एवढे मोठे संत आहेत म्हणल्यावर तपास करत 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 तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले. कोण्या माईला विचारलं तुकाराम महाराज कुठं राहतात. त्या माईनं तिथूनच घर दाखवलं. तो तुक्या तिथं राहतो म्हणे. शिवरायांचे शिपाई गेले. गेल्याच्या नंतर तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आले भेटण्यासाठी, पण आलेले अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून तुकोबारायांना असं वाटलं माझ्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे 65 लाखाची जहागीर होती, लोकांना खर्च करून मोकळे झाले, आता काहीच नाही या. पण आलेल्या अतिथीला बसवायचं कुठं, तर तुकोबारायांनी कमरेला बांधायचं. उपरणं असतं का, ते उपरणं काढलं, ते उपरणं टाकलं, सांगितलं म्हणले याच्यावर बसा. तुकोबारायांनी उपरणं टाकला, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण येणारे जे शिवरायांचे लोक होते ना, त्यांचा पण आदर बघा ना. त्यांनी सांगितलं महाराज जे उपरणं तुम्ही कमरेला बांधतात, भगवंताची स्तुती करतात, त्या उपरणानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे, तर आम्ही त्याच्यावर कशाला बसू. म्हणजे काही काही लोकांचा मनाचा मोठेपणा असतो. आणि आमचे आविष्कार दादासाहेबांनी तो दाखवलेला आहे. खूप छान, मला समाधान वाटलं. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहतोय, पण पाहिल्याच्या नंतर मन जिंकलं तुम्ही. असो, कुठं होतो आपण, कुठे होतो आपण, 9 वाजता 8 येत ना मन महाराज. माणसाच्या मनात जर शंका शिरली ना, शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना, इतकी खाली उतरवते. चांगली चांगली नाती खराब झाली हो शंकाच्या नादात. हो, जर नवरा बायको चांगले असतील, नुसतं पोरगी सहज मोबाईल मध्ये असेल आणि पोरानं बघून घेतलं, तरी पण तो वाईट विचार करतो, लगेच घटस्फोट घेतो. या शंकानं चांगली नाती खराब केली तर महाराज. शंका कधी घ्यायची नाही. आमचे जुने कीर्तनकार नेहमी सांगायचे, शंकामुळे कितला सत्यानाश होत. एक भाऊ रस्ता तरी चालला नव्हता, चालता चालता पाय बरी घ्या, कुशीन पुढे निघाल पाहिलं होतं ना काका. पण शंका कुशी गई या भाऊ ना मनमा, चाली राहता पाय बरी घ्या, पुशीन निघ जावं पाहिजे होतं. पण या ना मनमा शंका, पाय भर ना भाऊ, हाव कसा ना होईल. गायनं शेण होईन, म्हैसनं शेण होईन, बकरीने लेंड्या होतीन, का आपलाच पराक्रम शेवू. नुसतं पुशीन निघ जावं पाहिजे होतं. मला फक्त विनोद वजा करायचा. मला जो संदेश तुम्हाला द्यायचा तो लक्षपूर्वक ऐका. पाय भरेले पुशीन निघ जावं पाहतो, डोकाला ताण नाही लिहायला पाहिजे होतं. पण या ना मनमा शंका होणे, पाय भरेले गायनं शेणे, बैलनं शेणे, म्हैसनं शेणे, का बकरीने लेंडीच न शेवू. आव भाऊने भरेल पाय आत्मा लिहिली ना, हात लिहिली ना, बरं तटेच नाही राहू दे ना. ती शंका दूर करांसाठी हात भरेल, तोंड लगू येऊन नाकणी जोडे पोहोचाले ना. आणि मग नाकणी जोडेल ना, तर याला समजणं हो भाऊ आई गाय म्हैस ना नाही रे, आपला पराक्रम रे भाऊ. नुसतं तू इशने पुढे निघ जाता, इथला ताण वाढता का, वाढता का इथला ताण. पण शंका घुसली ना मनामध्ये. आता तो म्हणे बापरे, आता इथलं घाण वस्तून आपला अंगले लागेल, आपण नाक लगून पोहोचाली ना, मग आपले पवित्र वाहनसाठी गंगा स्नान करणं पडीन. आता भाऊ सॉरी, गावमा नाला बाहेर आणता, गावना बाहेर नाला माग्या. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 गावना बाहेर नाला बाहेर आणता. तो म्हणे हात पाय धुली, म्हणे हात पाय धुली, हात पाय धोतात होता. गुन्हा करायला पाणी लिहिणं, जे पाणी गुन्हा करायला लिहिणं त्यांना मग बात ना कणसा आपण आता त्यांना म्हण माको शंका वाढी घ्या कसा ना होईल. हां बाकीचे संबंध बाकीच ना डोकार ते निघे. आता बात ना करून घ्या म्हणे अवकसा ना होईल. मग आता जर बात ना करून चुकी ना होईल, त्या पापच होईना ना. शरीर अपवित्र झालं, मग आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्राला स्नान करण्यासाठी निघाला, दर कोस दर मुक्काम चालू राहतात. एका ठिकाणी असं अडकला 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही. या इकडे तिकडे पाणी शोधतोय, पाणी दिसत नाही. पण ऐन अरण्यामध्ये एक आजीमाई बसली होती कुटियामध्ये. याला असं वाटलं की आजीकडे जाऊयात, आजी आपल्याला पाणी देईल.
आजीकडे आला म्हणे आजी माय मला पेवायला पाणी भेटेन का म्हणे भाऊ मी छोटीशी बाटली भरलेस म्हणे दुपार लागून आहे पाणी पुरच आता दुपार वेगी म्हणा घर जाऊ ना टाईम आहे बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणे भाऊ म्हणे माडी मला जर पाणी भेटतं ना मला जीव निघ जाईल म्हणे टेन्शन लिहू नको भाऊ म्हणे अरे पाणी नाही शे पण म्हणा पाणी एक पर्याय आहे म्हणे काय म्हणे मन पिशी मा सोपारीन खडा आहे तोंडमा टाकली म्हणे भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकली ना 10 मिनिटं 15 मिनिटं गप्पा मारा तू बरा ना आजीन जोडे आजी म्हणे काय रे भाऊ 15 मिनिटं घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटत नाही म्हणे भाऊ 6 महिना जाय पोट राहणं मागाई फुटत नाही तू काय चाल कुठं जाई का हे कशाचा परिणाम आहे तुम्ही मनात शंका घेतली की माणूस खाली उतरत जातो तसं सुभद्रा सांगत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती आणि अर्जुन म्हणत होते अगं तू कालच्या दिवशी माझ्यासोबत काम्यकपणामध्ये फिरत होती दोघांचा प्रश्न आहे दोघंही नकारात्मक आहे मग आता अर्जुनाला राहवलं गेलं नाही रागात बायकोवर चालून गेला म्हणजे सुभद्रेवर मारायला धावून गेले अर्जुन पत्नीवर मारायला धावून गेल्याच्या नंतर धर्मराजांना सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही घबरा अर्जुन जागीच थांबला आणि खरं सांगतो धर्मराजा जे सांगतात ना त्या नियमाचं पालन केलं पाहिजे धर्मराजानं सांगितलं पत्नीवर हात उचलायचा नाही तर कोणत्याच माणसानं बायकोवर हात उचलायचा नाही तुम्हापैकी कोणतीच बहीण मार काय ना बहिणीसोन मला सांग द्या मी आज ना काटा काढायला बसेल कोणीच नाही ना हां सर्व पुरुषांना सांगतो पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या आणि बहिणी तुम्ही बी सांगा तुम्ही बी जराशी शांतता लिहित जाओ काकू असो त्या मारायला मजबूर जातात अवलगून कटका लावतीस तुम्ही एक हात बाई जर माणूस सांगत एक आज ना दिन थांबी जाय का बा मनमायना पोन येईल मनमायन तब्येत करावी आजच जासू ना अरे आपले कपाशी निंदाल मजूर भेटेल शे जेमतेम 15-20 बाया भेटेल शे ते निंदिले 2 दिन मग चालणे जायचो नाही मला आजच जाणं शे राग मा 2-4 कानपटामध्ये देस तरी मनमाय बुचडा वाजनी एकच सांगत बाडाला पैसा दे द्या त्या बी काय करतील बहिणी तुम्ही बी नाही ऐकतील ना मग एक शब्दावर धर्मराजाने सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलायली मग एक काम कर ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर कृष्ण भगवंताचा धावा केला भगवंत आले भगवंतानं पहिला प्रश्न अर्जुनाला केला मला एवढ्या घाई बोलवायचं कारण काय अर्जुनाने सांगितलं देवा कृष्णा अरे कालच्या दिवशी काम्यपणामध्ये तुझी बहीण आणि आम्ही दोघं सोबत फिरत होतो तुमची बहीण पण माझ्यासोबत होती आणि इथं आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं की कालच्या दिवशी काम्यपणामध्ये दिसत होती तर आजच्या दिवशी दिसना म्हणले तू तर ती म्हणते कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती ही माझ्या सोबत फिरली आणि आजच्या दिवशी म्हणते की मी तुमच्या सोबत नव्हती देवाला वाटलं ही कर्तबदारी आपली आहे दोघांची चूक नाही आहे चूक दोघांची नाही आहे ही आपली चूक आहे मग धर्मराजाही उभे आहेत अर्जुनही उभे आहे कृष्ण भगवंतानं सुभद्रेचा हात धरला घराच्या बाहेर केलं स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर सगळे बघत होते सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि कृष्ण भगवंत आतमध्ये गेले तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे आहेत आणि अर्जुनाला दूध द्यायला उभे येतात माझे भगवंत अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आहे देवा काम्यकपणामध्ये फक्त मनात विचार आला रे की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती मनात विचार आला की इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं माझ्यासाठी स्त्री रूपात यावं माझ्या बायकोचं रूप धारण करावं आणि माझी इच्छा पूर्ण करावी इतक्या खालच्या पातळीचं काम फक्त तो एकच करू शकतो जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि तशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रसंगात साधावया भक्ती काद साधावया भक्ती काद तरुण भावाला माझा गरीब भावाचा एक संदेश आहे भैया आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आपण काही नियमाचं पालन केलं पाहिजे आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय म्हणून आपण काय केलं पाहिजे मंदिरं बांधली पाहिजे मंदिरात भगवंताच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे वारी केली पाहिजे पंढरपुराला गेलंच पाहिजे बरं सप्ताह केलाच पाहिजे कीर्तन झालीच पाहिजे कीर्तन ऐकलीच पाहिजे सकारात्मक सांगायलो मंदिरं बांधली पाहिजे देवपूजा झाली पाहिजे कीर्तन ऐकली पाहिजे सप्ताह झाला पाहिजे गणपती बाप्पा बसवले पाहिजे इथपर्यंत सकारात्मक सांगतोय झालंच पाहिजे पण हे सगळं नाही केलं तरी चालेल पण मायबापांची सेवा झाली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही बघितलं ज्यानं मायबापाची सेवा केली त्याला काही करायची गरज नाही मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी तीर्थक्षेत्रावर नाही गेला तरी चालेल फक्त मायबापांची सेवा सांगू का माय बापांची सेवा करणाऱ्या पोरांना सांगतो जुन्या लोकांची म्हणा लोकेश न दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही आपला ऐराणी मा म्हणशे काय म्हणे लोकेश न दियल पुरत नाही आणि देव न दियल सरत नाही पर आई म्हण मी बदलाई टाकेले कारण मी स्वतः अनुभव घेतोय लोकेश न दियल पुरत नाही देव न दियल सरत नाही आई म्हण मी बदलाई टाकेले कदाचित देव न दियल सरीजास पण मायबापना आशीर्वाद कधीच कमी पडत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून आईबापांची सेवा केली पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही आहे आणि महत्त्वाचा संदेश तरुण भावांना की दादा दारू पिऊ नका राजाओ
कारण या दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना, दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना. 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली हो. आणि दारू प्यायचं मेन ठिकाण म्हणजे हळदीचा बँड. हिंदू भावांना सांगतो, लग्नात बँड लावू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. फुल एन्जॉय करा, फुल आनंद घ्या. पण मला सांगा, दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं जरुरी आहे का? बसलेल्या काकांना मी विचारतो, कोणत्या काकाला असं वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? एखाद्या बापाला वाटतं का माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? इथं बसलेल्या महिलांमध्ये विचारतो, मावशी कोणत्या ताईला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का तुम्हाला? नाही ना वाटत. तुम्हाला पण नाही वाटत ना माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं ना माझ्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे? किती स्वार्थी लोक आहेत. आपला पोरगान दारू पिवायला नाही पाहिजे असं वाटत, पण आपला पोऱ्यान लगीन मग दुसराच ना पोरले दारू पाहिजे नाचाडतच, म्हणजे याला कितला येडापणा म्हणशात. काही गोष्टी खरं बोलायला गेलं ना, सगळी माय बी सांगस तू मन पोटना नाही असं. आणि मला खरं बोला ना आवडस. एक कार्यक्रम नाही करता तोड जाणं तोंड चाड घ्या, पण आम्ही अजिबात करत नाही. मला खरं बोला ना आवडस. तुमले पटणं ते लिहा, नाही पटणं पण म्हणून मला वापस दे द्या. आणि काय असं तोलतोलना धंदा बी नाही बा, तुमले पटायला पाहिजे मनीषीन कीर्तन करसू काही गरज नाही. आपली दुकानं हायवेवर आहे दादासाहेब, दुकानं हायवेवर आहे, गिराईकच नाही कमी नाही. तारीख नाही करता आपण तोलतोल करतात. मी सत्यता मांडीशनी जाणारा माणूस आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दारूने किती सत्यानाश केला, हळदीच्या भांडानं किती सत्यानाश केला, दारूने किती सत्यानाश केला. लक्षपूर्वक आहे का? 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. हळदीच्या बँडमध्ये 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. असाच एक मुलगा 16-17 वर्षाचा पोरगा दारू पित होता. त्याच्या मित्रानं बघितलं आणि त्याच्या बापाकडे सांगायला गेला. म्हणले, काका हो काका, तुमचा बाडू दारू पितोय हो. बापाला पडत पडत पोराला दारू पिताना बघितलं, कानाखाली वाजवली, गचंडी धरली, घरी घेऊन गेला. लाज वाटते का रे? तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं. अरे तुझ्यासाठी 1-1 रुपया जमा करतोय आणि तू दारू पितो, तुला अक्कल आहे का? लाज वाटते का? बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी घेऊन गेला. अजून 1-2 महिना झाला शांत होता, पुन्हा मित्रांनी धरलं आणि पुन्हा घेऊन गेले दारू प्यायला. बघा तुम्हाला सांगतो, मित्र सगळेच वाईट असतील असं नाही आणि सगळेच चांगला असतील असं पण नाही. मित्र तो समजदार आणि तो चांगला. एखादा मित्र जर दारू पित असेल तर त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं खानदानी मित्र आहे. आणि एखादा पीर आहे ना, दुसरा मारायला गेला तरी तिसरा सांगत, जाऊ दे रे नको मारू, त्याले पेव देणार आहे, मोठा लाज ना पीर आहे ना, समजिले नीचे रे वो. हवा आपली पार्टी ना नाही शे, आपलं वाटपुडं करायला बसेल शेव. दुसऱ्यांदा पुन्हा मित्रांनी त्याला दारू प्यायला सांगितलं. दारू पित होता, बापाला एक मित्रानं सांगितलं, म्हणले तुमचा बाडू दारू पितोय. बापाला तोपर्यंत भाऊ नेमन ठावी जायला होता. बाप गेला मारायला. बाप मारायला गेला, यानं नशेच्या नादात डायरेक्ट बापाची गचंडी धरली, बापालाच मारायला उठला. बाप रडायला लागला. ज्या पोरासाठी मी राबतोय, ज्या पोरासाठी मी काबाड कष्ट करतोय, त्या पोरानं सर्व लोकांच्या समोर माझी गचंडी धरली, बस जीवच नाही ठेवायचा म्हणले. बाप गेला घरी, डसा रडायला लागला पत्नीच्या जवळ बसून. बाई म्हणते, का हो काय झालं? काय ना म्हणले, आपला पोरगा दारू पित होता, मी त्याला बोलायला गेलो, त्यानं माझीच गचंडी धरली आणि मला मारायला उठला. म्हणले बस आता जीवन संपवून घ्यावं असं मला वाटतं. बाई म्हणते, धनी स्वामी तो लहान आहे, त्याची वय किती आहे? अहो लहान बाळानं जर मांदी वर्षी केली तर आपण मांदी कापून फेकत नाही ना, त्याच्यावर पर्याय आहे. म्हणे काय? त्याचं लग्न करून टाका, त्याची बायको आल्याच्या नंतर सुधरेल. दुसरं लग्न केलं, त्याचं लग्न केलं, बायको आली. बायकोच्याही लक्षात आलं 2-4 दिवसात की माझा नवरा दारुडा. पण पोरगी खानदानी होती, विचार करत होती, बाई गा आता जर का मी इथून चालली गेली तर तिकडे माझ्या मायबापांची इज्जत जाईल. लोक म्हणतील तुझ्या पोरीनं संसार नाही केला, इथं येऊन बसली, माझ्या मायबापांना ऐकावं लागल. थोड्या दिवसाच्या नंतर सुधरवते म्हणले याला. बाई संसारात अडकली. एक मुलगा झाला, मुलगी झाली. 8 वर्ष झाली. मुलगा 9-10 वर्ष झाली. मुलगा 8 वर्षाचा, 6 वर्षाची मुलगी झालेली आहे. हा दारुडा गेला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते, का हो धनी, तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीच्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो, मला शानपणा शिकवते वय. ज्या आई बापानं मला जन्माला घातलं मी त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे? म्हणले दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते, आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता याच्या पुढे तुम्हाला दारू प्यायला पैसे भेटणार नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत. म्हणले या पोरांचं शिक्षणाचं काय, या लेकरांचं लग्नाचं काय ते बघा ना. हा नराधम तरी ऐकतच नव्हता. दोघं नवरा बायकोंची भांडण चालू होती. एका नालायकानं बघितलं गलीतल्या मित्रानं, त्यानं बोलवलंय, भैया इकडे. काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो, माझ्या बायकोनं मला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले. तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये नाही दिले, हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर ती मला पण विरोध करेल. एक काम कर, 100 रुपये मी देतो, पण दारू पिऊन ये आणि तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार म्हणला. या नराधमानं 100 रुपये घेते, दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं आणि भर चौकात बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी
बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं धनी. मला मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पण हा नराधम मारतच होता. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकरं सांगत होते, पप्पा नका ना मारू माझ्या माईला. हा नराधम तरी मारतच होता. दोघं लेकरांनी पाय धरलेले, दोघं लेकरांना धरलं, दोघं लेकरांना साईडला फेकलं, पुन्हा काठी घेतली आणि बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी गावातली लोक सगळी बघतायत, हो सगळ्या गावाच्या समोर तुम्ही मला मारतायत. स्वामी बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं, हो नका ना मारू, मला घरामध्ये मारून टाका, पर लोकांच्या समोर नका मारू. कारण तुम्ही जर का समाजाच्या समोर मला मारत असाल तर लोक मला कोणत्या नजरेनं बघेल, या बाईचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी नका ना मारू. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते, बस लग्न झालं तेव्हापासून दारुड्याचा संसार करते. अरे आज तर हदच केली, पूर्ण गावातली लोक मला बघतायत, मी सगळ्यांच्या समोर मारला. अरे बाईची अब्रू काचेचं भांडं असतं, लोक काय विचार करत असतील माझ्याबद्दल, मला आता जीवच ठेवायचा नाही. या बाईनं ठाम निर्णय घेतला, मला आत्महत्या करून मारायचा. शेतीचा मार्ग धरला, पॉइझनचा डब्बा हातात घेतला, विष प्राशन करणार. पण नजरेच्या समोर चिमुकली 2 लेकरं आली, एक मुलगा मुलगी. बाई जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे? कुठंतरी मला निर्णय बदलावा लागेल. बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर येणारा धामाना घरात काहीच राहू दिलेलं नाहीये. बाई विचार करते, आजच्या दिवस माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे म्हणले माझी. दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले, दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्या घरात काहीच नाही, पण तुझ्या पाया पडते रे, मला थोडासा गुळाचा खडा थोडीशी डाळ दे ना. आज माझी खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. मी मजुरी करेल आणि तुझं उधारी चुकती करेल, पण आजच्या दिवस मला डाळ आणि गुळ दे ना थोडा. दुकानदाराकडनं उधार वस्तू मागल्या, उधार वस्तू आणल्या, पुरणाची पोळी बनवली, पुरणाची पोळी ताटात घेतली, डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत आहेत, मायच्या डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत आहेत आणि लेकरांना जवळ धरून बसली, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत आहेत. त्या अश्रूनं ओलीचिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते आणि पोरांना सांगते, दादा उद्या जर या जगात मी नसेल ना राजा, उद्या जर या जगात मी नसेल ना, तरी तुझी बहीण नाही, तुझी मुलगी समजून हिला वागशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी तुझा दादा जर का तुझ्यावर रागवला ना, हा तुझा भाऊ नसेल, तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा आहे बेटा, तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचं. पोरं म्हणतात, आई तू कधी ना अशी बोलणारी, आज अचानक अशी काहून बोलते ग? मायनं सांगितलं, राजा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा आहे रे, कधी कुठून काही सांगता येत नाही, म्हणून समजवते बाबा. पोरांना माई समजवते, तोपर्यंत तिचा नवरा अजून दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतो, ए मला जेवायला वाढ म्हणले. बायकोनं पूर्णाची पोळीचा ताट तो पतिदेवाच्या समोर ठेवला. त्या नालायकानं पूर्णाची पोळी बघितली, उलटा ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला. काका तुला कळतंय का दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं? म्हणले पूर्णाची पोळीच का बनवली? बाई म्हणते, बाई ग या नालायकानं घरात काहीच राहू दिलेलं नाही, मी पूर्णाची पोळी खायला देते तरी सुद्धा मला मारतोय. मी कुठं तरी निर्णय बदलला असता, पण आता मला जीवच नाही ठेवायचा, म्हणलं आत्महत्याच करायची. नवऱ्याला बाहेर बेट टाकलेला अंगणामध्ये आणि दोघं लेकरांना माई जवळ धरून झोपली. कदाचित त्या दोघं लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र असेल. एकीकडे मुलगा आहे, एकीकडे मुलगी आहे. अर्ध्या रात्री बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विष प्राशन केलं. सकाळी 7 वाजेला पोरगा उठला. उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतोय, माय काय दिसत नाही. माय तर आमच्या जवळ होती, माय गेली कुठं? माय दिसत नाही, माय गेली कुठं? घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली. त्या 8 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातलं अंतर सुद्धा कळत नव्हतं. त्याला माहितच नाही मायनं विष प्राशन केलं. आईला म्हणत होता, ए आई, आई अगं उठ ना. आई तू आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली का ग बाई? आमचं काही चुकलं का गाई? आई असा काय गुन्हा झाला ग आमच्यावर राग करून तू इथं येऊन झोपली? माय काहीच बोलत नाही. पोरगा विनंती करतो, ए आई अगं उठ ना. आई आमचा असा कोणता गुन्हा झाला ग माय, तू इथं येऊन झोपली? ए आई अगं बोल ना. तो पोरगा रडत होता. त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं त्याचा रडण्याचा आवाज ऐकला, ती पण उठली. दादा का रे, काय झालं? काय नाही ग बाई. आईला 1 तासापासून उठवतोय. दीदी आई उठत नाही ग. कदाचित आई माझ्यावर रुसली असन. दीदी तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी आई उठेल. ए दीदी तू आवाज दे ना माईला. 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का? कहते माई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, आई तुला आमचा आवाज ऐकायला येत नाही का? ये माया ग उठ ना. दादा दोघं लेकरं रडत होते. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. बाई पोराहो काहून रडायलेत रे? ए मावशी, माझी माय रात्री झोपताना आम्हाला जवळ घेऊन झोपली, पर सकाळी उठलो तर आई भिंतीच्या आड मध्ये पडलेली आहे. मावशी कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन. काकू तुम्ही तरी उठवा ना माझ्या मायला, तुमचा आवाज ऐकून तरी उठेल. गल्लीतल्या बाया त्या बाईवर रागवायला लागल्या. अगं बाई अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं रडतायत, तुला लेकरांची दया नाही का? येते ए बाई अगं उठ ना.
एक म्हातारी जवळ आली, पुरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय पण ती मेली की जिवंत ते तर बघा ग. म्हातारी जवळ आली, त्या बाईची हाताची नाडी बघितली, हाताची नाडी बघितली आणि हातच सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला, सांगितलं बाळा तुमच्या माईला आता उठवून काहीच उपयोग होणार नाही रे राजा. का गाजी काय झालं? राजा तुझी मायला उठवून काहीच उपयोग होणार नाही, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. पोर डसा रडायला लागली. आजी असं नको ग सांगू, माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि आजी तू म्हणते आमची माय आम्हाला कायमची सोडून गेली. आई कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर गे माय. शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची, बाई माय पोरांवर लक्ष ठेवू म्हणून. एक दिवसासाठी जायची तरी समध्यांना सांगून जायची आई, आणि कायमची सोडून गेली कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर गे माय. बोल ना दादा, ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा ते दुःख काय असतं. काय असतं ना, ज्याच्याकडे असतात ना मायबाप त्यांना त्याचं महत्व कळत नाही, त्याचं व्हॅल्यू कळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशामध्ये 1 रुपया नाही आणि घरात 2 पोरी लग्न करण्याच्या वयात असाव्या, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. आई अरण्यात अडकलेला माणूस 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये, त्या तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत. तसं ज्याला मायच नाही ना त्या लेकराला विचारा मायची किंमत. तो पोरगा सांगेल माय नसल्यावर जीवन कसं वाटतंय. दोघं लेकरं रडत होते महाराज. तो दारुड्या माणसानं ऐकलं की माझ्यामुळे माझ्या बायकोनं आत्महत्या केली. आता म्हणतो तिचे नातेवाईक येतील मला त्रास देतील, यानं घाई शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, याने सुद्धा आत्महत्या केली. दोघंही मेले, माय पण गेली बाप पण गेला. पण कधी कल्पना करा आत्महत्या करणाऱ्यांनो, आपण चालले जातो पण आपल्या मागे आपल्या लेकरांचं काय. कधी प्रश्न विचारा स्वतःला. आत्महत्या करताना फक्त डोळ्याच्या समोर एक ठेवायचं की माझ्या लेकरांचं काय. कारण हे पोरं अनाथ झाली, आपल्याला वाटतं कोणीतरी सांभाळेल. दादा कोणी सांभाळत नाही, कुणी कुणाचं नसतंय, कुणी कुणाचं नसतंय. एखाद्या गल्लीतली मावशी म्हणत असेल राजा रडू नको रे, तुझी माय गेली म्हणून काय झालं, मी तुझ्या माय सारखी. मावशी तू माय सारखी आहे ग बाई, पण माय नाही आहे, कारण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. गल्लीतल्या काकूने जर गावरान तुपाचा शिरा खाऊ घातला ना त्याच्याकडे पोट भरत नाही, पण मायनं नुसतं मायेनं डोक्यावर हात फिरवला तरी सुद्धा पोट भरतं. ही मायची ताकद आहे, ममतेची ताकद आहे. माय बाप दोघी मेलेत दादा. प्रसंग आला, सण पोळ्याचा, आताच गेला ना पोळ्याचा सण, गेला ना पोळ्याचा सण होता. ज्या पोराचे मायबाप मेले, फक्त 8 वर्षाचा मुलगा, तो मुलगा एक मार्का बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता. पर तो बैल आहे ना त्या पोराला मारायला यायचा, पुन्हा तो बैल पळायचा, हा मुलगा पळत पळत जायचा, पुन्हा त्या बैलाची दोरी धरायचा, तो बैल पुन्हा या लेकराला मारायला यायचा. बसलेले टोपीवाले बाबा होते, एका बाबांना आवाज दिला, अरे सागर, अरे बेटा तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, त्याची जखम होईल, बेटा सोड ना, त्या बैलाची दोरी काहून धरतो या. त्या 8 वर्षाच्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितलं बाबा हा मार्का बैल मी घेऊन फिरतोय, हाऊस म्हणून नाही हो बाबा, हाऊस म्हणून नाही बाबा. आज पोळ्यासारखा सण तुमच्या घरामध्ये कोणीतरी मोठा व्यक्ती असेल पुरणाची पोळी बनवणार, पण बाबा माझ्या घरात फक्त 6 वर्षाची बहीण, माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणार सुद्धा कोणीच नाही हो बाबा. माझी बहीण 6 वर्षाची, तिला पुरणाची पोळी खायची, कारण प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते, माझ्या घरात पोळी बनवणार कोणी नाही. हा बैल मारतोय मला कळतंय बाबा, पण हा बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय. कदाचित एखादी माय आज पोळा या नंदीची पूजा करेल ना, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल, तर घासभर पुरी मला पण देईल, आणि तेवढी पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल. महाराज तेवढ्यासाठी हा मार्का बैल घेऊन फिरतोय. काय प्रसंग असेल नाही का त्या लेकरांवर, काय प्रसंग असेल. हे सगळं घडलं कशामुळे होत असेल सर, कशामुळे घडलं? दारूमुळे, फक्त दारूमुळे. तर मला असं वाटतं दादा, कदाचित तुमच्यापेक्षा कदाचित ज्ञानानं मानानं खूप लहान असेल मी, पण माझ्या तरुण भावांना, या गरीब भावाची रिक्वेस्ट आहे की दादा दारू अजिबात पिऊ नका. या दारूनं चांगल्यांचा सत्यानाश करून ठेवला, म्हणून दारू पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमल खाऊ नका. या विमलने एवढा सत्यानाश केलाय. विमल खाऊन घ्या, दगडावर थुंकून या, 1 महिन्याच्या नंतर गेलात ना तरी सुद्धा दगडावरचा दाग जात नाही. जर दगडवरनं दाग जात नाही भाऊ, ते तुम्हाला आतडा साधं काम करत होईल कधी. हां ako बाकी ना भाऊ, तू विमल खायले तर ते पुढीले फाटेल, पुढीले बोट माट काही नाही, असा वर उडावतोस. मी गाडी जास ना म्हणे, असा स्टँडवर गणच चित्र बेदकच नाही.
हा गणच उलगेल वावरे राहतस असा खायले तर बोटमा घालले तर पुढे असा वर फेकतस म्हणजे देवले सांगतं जागा खाली कर रे मी राहिनो. अरे काय सत्यानाश करताय राव स्वतःच आयुष्याचं. त्या पुढीमा इतका सत्यानाश होई राहणार ना, तरुण पुरुषले कॅन्सर होई राहणार. हो हे कॅन्सरची बिमारी वाढते त्याच्यामुळेच वाढते ना. आणि आपण ते पुढीवर जग जे आहे रे बरं पुढीवालाच सांग राह ना या मग कॅन्सर होई चित्र टाकेल शे पुढीवालाच नाही म्हणजे तो कंपनीवाला सुद्धा सांग राहा ना पुढी खाशात ते काय कॅन्सर होई तुमले तरी सुद्धा खाय राहणार मग या खाणार असले उजी हुशार समजतात का तुम्ही. हाय मुकला असले पचावणे कारण खाणारा 90% येत आडे. तुमच्या पाया पडतो विमल खाऊ नका दारू पिऊ नका. कोणले असं वाटस मन बहिणले दारू डाल दी टाकणी शिबो असं कोणता पावले वाटस. हा तुमले वाटस का तुम्हाला पाहुणा दारुडा पाहिजे बुवा असं कोणले वाटस वरबोट करा बरं. म्हणजे तुमले दारुडा पाहुणा आवडत नाही आणि दुसऱ्यानं पोर करलंय तर तुम्ही बेवड्यापणा करतास आहे चांगलं वाटस का तुमले. हा आको बाकी ना इथला निर्लज्ज राहता ना मस्त बँड चालत नाही ते नागिन डान्स नाचतो. ओ आप्पा नको रे चांगला लागली बेटी राहण्यात नाही रे तू नागिन डान्स वाला को बेटी रे ओ काका सुधरा रे आप्पा हो. हे आपलं काम नाही दादा. सगळ्या भावांना सांगतो या गरीब भावाची रिक्वेस्ट असेल माझ्या बोलण्यात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल तर मी तुमची जाहीर माफी मागतो. बोलण्यात एका शब्द कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागेल. पण माझं बोलणं हे पोटतडकीनं होतं ना हे फक्त तुमच्यासाठी होतं. कारण मी सुरुवातीला सांगितलं संतांचे विचार आहे आम्हाला तर नाही सण होत म्हणून आम्ही बोलतो नाही का. बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या हा तुम्ही माझ्या धर्माच्या आत म्हणून बोलतो. किती वाजले इथं 11 वाजे घ्यात ना सरी घ्या ना मग आते कारण तुमचा कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11. मला माहिती मी 15 मिनिटं लेट होईल आय बी याद आहे मला. मग तुमचे महाकडे राहिलेत आता 15 मिनिटं. 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल चालेल ना. तुम्ही त्या साधं किराणा तसं मी तुमले बिगरी करा ना 14 टाका वावरेच ना. 15 मिनिटं तुम्हाला मनकडे राहिलेत काय करू 15 मिनिटं बोलू का आवरू म्हणा. मी तुमले मना प्रश्नावर ध्यान ठेवा 15 मिनिटं बोलू का म्हणा आवरू असं सांग राहिलो मी. कितला मिनिटं बोलू असं नाही विचारले मी तुमले. हा बोलू का म्हणजे कसं आहे ना मला दिवसाला 2-2 3-3 कीर्तन आहेत. आज असं वाटतं ना की आज वेळेवर कीर्तन सोड देऊ असं म्हणजे इच्छा आहे. कारण तब्येत बी साथ देत नाही वयमान देईन काय करू मग आवरू ना मग तब्येत बरी नाही मावशी तरी बी सांगू का असं म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे तू मरी का जात नाही पण कीर्तन पुरं सांगू. बेकार हुशार आहे तो लोके तुम्ही दाढी काशील घेणार आहे म्हणे बिडीचे टाळले होते कठीण काम आहे बुवा. बरं काय हरकत नाही तुम्ही बसायला तयार असाल तर मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही मी सांगणार आहे. पण काय ना नित्यनियमाप्रमाणे आपल्याला जो नियम आहे तो नियमाचं पालन करावं लागेल. आपले 11 वाजलेत. आता जर का भगवंत एवढ्या खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो भक्ताच्यासाठी पण त्या भक्ताची भक्ती सुद्धा तेवढी खरी असते तर भगवंत त्या भक्तासाठी खालच्या लेवलचं काम करतो. जर तुम्हालाही वाटत असेल देवाना आमच्याही काही छोट्या मोठ्या कामात आलं पाहिजे असं ज्या भक्तांना वाटतं त्या भक्तांनी अंतकरणापासून देवाचे 2 मिनिटं भजन गायचे हाताने टाळी मुखाने